हा महिना धनु राशीतील जातकांसाठी मध्य रूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे। तुम्हाला या महिन्यात खूप अधिक प्रयत्न करावे लागतील कारण प्रयत्न केल्यानेच उत्तम यश मिळण्याचे योग बनत आहे। नशिबाच्या भरवशावर राहू नका। आपले प्रयत्न महिन्याच्या पूर्वार्धात तुम्हाला उत्तम यश देईल आणि महिन्याच्या पूर्वार्धात भाग्याची साथ तुम्हाला प्राप्त होईल, यामुळे तुमचे सर्व थांबलेले काम होतील। जोपर्यंत तुमच्या करिअरचा प्रश्न आहे तर केतू महाराज पूर्ण महिना तुमच्या दशम भावात राहील, यामुळे नोकरीमध्ये तुमचे मन कमी लागेल। तुमचे मन इकडे तिकडे अधिक भटकेल। तुम्हाला असे वाटेल की तुम्ही तितके करू शकत नाहीये जितके तुम्ही लायक आहे। यामुळे मनात खूप विचार येतील आणि मन घाबरायला लागेल, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात स्थिती सांभाळून घ्या। व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा महिना अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो। तुम्हाला फक्त आपल्याकडून अधिकात अधिक प्रयत्न केले पाहिजे कारण प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील। प्रेम संबंधांसाठी हा महिना मध्यम राहील। महिन्याच्या उत्तरार्धात प्रेम विवाहाचा प्रस्ताव स्वीकारही होऊ शकतो। विवाहित जातकांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे। महिन्याच्या उत्तरार्धात काही समस्या येऊ शकतात, परंतु हा महिना तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम कायम ठेवेल। या महिन्यात आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता असेल कारण तुमचे स्वास्थ्य कमजोर असू शकते, विशेषतः महिन्याचा पूर्वार्ध अधिक काळजी घेणारा असेल। कौटुंबिक जीवनात काही समस्या कायम राहतील आणि घरात अशांततेचे वाटेवर असेल, यामुळे सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर असेल। विद्यार्थी वर्गासाठीही हा महिना उत्तम आहे। तुम्हाला कठीण मेहनतीनंतर उत्तम यशही मिळेल आणि विदेशात जाऊनही यश मिळू शकते। आर्थिक रूपात हा महिना मध्यम राहील, खर्चही कायम राहतील। ही कमाई ही सामान्य राहील, म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी आवश्यक असेल। उपाय: तुम्ही आपल्या मस्तकावर नियमित हळदी आणि केशराचा तिलक लावला पाहिजे।